आज भाजीला काय नव्हतं, म्हणलं चला आपण बेसनची गोळ्याची आमटी बनवूया मस्तपैकी. तर कशी बनवायची चला आपण बघूया. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते गोळ्याची आमटी. त्यासाठी 1 वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे. थोडासा ओवा घेतलाय, कांदा लसूण मसाला घेतलाय, काळं तिखट, लाल चटणी, गरम मसाला आणि इथं ओलं खोबरं आहे. ह्याची पाठीमागची साल काढून घेतलेली आहे. कोथिंबीर, लसूण, थोडंसं अद्रक घेतले. जास्त अद्रक घेतलं तर चरचरती भाजी त्याच्यामुळं. तर अगोदर मी ही बारीक करून घेते. तर इथं थोडंसं पाणी ओतून मी बारीक अशी पेस्ट करून घेतली. आपण आता फोडणी टाकूया. मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये फोडणीसाठी तेल ओतून घेते. तर तेल चांगलं तापलं, मी फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेते. आता आपण अद्रक लसूण जी बारीक करून घेतलेली आहे ती तळण्यासाठी तेलामध्ये टाकून घेते. तर आता हे तेलात छान असं आपल्याला तेल सुटूस तर ही तळून घ्यायचं आहे. तर आता हे मसाले मी सगळे टाकून घेते. थोडीशी हळद टाकते. तर मसाले छान असं तेलामध्ये वाटणामध्ये तळून घेते. ज्यावेळेस आपण वाटण करतो त्यावेळेस अद्रक लसूण कोथिंबीर जी खोबरं आपण घेतलेलं आहे त्यात जास्त पाणी ओतायचं नाही. जास्त पाणी ओतलं तर लवकर तळत नाही ते. तर मी ह्यात कढीपाला टाकून घेते. पहिला नुसत्या तेलात कढीपाला टाकला तर अंगावर आपल्या तेल उडतंय, म्हणून मी नंतर कढीपाला टाकून घेतलेला आहे. तर ते छान असं मिक्स करून घेते अगोदर. तर छान असा कढीपाला मिक्स झालाय. मी ह्यात थोडंसं पाणी ओतून घेते. आपल्याला भाजी किती करायची त्याच्या अंदाजाने पाणी ओतायचं. तर आणि 1 ग्लास मी पाणी ओतून घेतलंय. चवीनुसार मीठ टाकते. आता ही जी भाजी केली मी ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत मी खाली बेसन तिंबून घेते. ह्या बेसन मध्ये 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे. थोडीशी उगाच चटणी टाकायची, जास्त पण नाही. तर हे आपल्याला बेसन नुसत्या मिठानं छान लागत नाही, म्हणून थोडीशी चटणी आणि ओवा वापरलेला आहे. यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण आमटीत मीठ टाकलेलं आहे, पण ह्या गोळीमध्ये पण मीठ लागतंय, नाहीतर छान लागत नाही. त्या गोळ्या आळणी लागते त्या. आता मी काय करते, थोडंसं पाणी ओतते आणि हातानच मिक्स करून घेते. तर इथे मी बेसन तिंबून घेतलंय. मी थोडासा सोडा वापरणार आहे. थोडा म्हणजे किती बघा, एकदम थोडासा घेतलेला आहे. जास्त पण घ्यायचा नाही. आपण ज्यावेळेस भजी तळतो त्यावेळेस सोडा जास्त वापरायचा आहे. ही गोळी घट्ट होते आणि निब्बर होते. आपण जेवण करताना गोळी तोडायला गेलं तर गोळी तुटत नाही, म्हणून थोडासा सोडा वापरलेला आहे, एकदम थोडा. आता थोडंसं पाणी ओतते. काय तर थोड्या थोड्या टिप्स असतात त्या छोट्या छोट्या, त्या विसरल्या तर मग भाजी छान होत नाही. मी त्यांच्यासारखीच केली पण चांगली झाली नाही. माझी एकदा मैत्रीण आलती, अशीच मी भाजी बनवत होते. त्यावेळेस काय झालं, त्यांनी बघितली भाजी आणि घरी जाऊन केली. काय अहो झांबरेताई, माझं पिठलंच झालं म्हणजे. मग असं थोड्या थोड्या टिप्स काय तर माहिती असते ती विसरली जाते, त्याच्यामुळे भाजी तशी बनते. तर आता इथं आमटीला पण छान अशी उकळी आले. ज्या वेळेस उकळी येते त्याच वेळेस गोळ्या टाकायच्या त्या. भाजीला जर उकळी नाही आली तर अजिबात एकही गोळी ह्यात टाकायची नाही. तर आता मी एक एक गोळ्या ह्यात सोडून घेते. गोळ्या मी छोट्या छोट्या सोडणार आहे. छोट्या जरी सोडल्या तरी ती गोळी मोठी होते. तर बघा, उकळी आल्यावर गोळ्या अजिबात चिटकत नाही, त्या एकदम छान अशा गोळ्या. आता ही मी गोळ्याची भाजी 5 मिनिटं शिजवून घेते ह्याला छान अशी. तर 5 मिनिटं झालं, भाजी छान असं शिजते. मी आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद करते. तर आता गॅस बंद केल्यावर ह्याला बघा तेल किती छान येते. उकळल्यामुळे आपल्याला तेल दिसत नाही भाजीला. तर आता एका वाटीमध्ये मी भाजी काढून घेते.
तर एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेते. तर अंडी मटणाला देखील महाग टाकल अशी मी आज गोळ्याची आमटी मस्तपैकी बनवली. आज भाजीला काय नव्हतं, म्हणलं चला आपण बेसनची गोळ्याची आमटी बनवूया मस्तपैकी. तर कशी बनवायची चला आपण बघूया.